जिंतूर पंचायत समितीच्या त्रिमूर्तीची घोषणा, भास्करराव ठोंबरे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा। त्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या पंचायत समितीमध्ये नव्या दमाच्या आणि अनुभवी नेतृत्वाचा संगम पाहायला मिळत आहे। पंचायत समितीच्या गटनेतेपदी अभ्यासू नेतृत्व भास्करराव ठोंबरे यांची निवड करण्यात आली असून उपगटनेतेपदाची जबाबदारी सोनाली दराडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। तसेच पक्षाची शिस्त आणि रणनीती आखण्यासाठी प्रतोद म्हणून परमेश्वर ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। अनुभव आणि ऊर्जेचा संगम, भास्करराव ठोंबरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा तालुक्याच्या विकास कामांना गती देण्यासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। त्यांच्या सोबतीला सोनाली दराडे यांच्या रूपाने एक आश्वासक महिला नेतृत्व आणि परमेश्वर ठाकरे यांच्या रूपाने आक्रमक प्रतोद मिळाल्याने पंचायत समितीच्या सभागृहात आता जनसामान्यांचे प्रश्न अधिक प्रखरतेने मांडले जातील। नवनियुक्त पदाधिकारी, गटनेता माननीय भास्करराव ठोंबरे, उपगटनेता सौ सोनाली दराडे, प्रतोद श्री परमेश्वर ठाकरे। विकासाच्या विजनवर भर। निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना गटनेते भास्करराव ठोंबरे म्हणाले की आमचा मुख्य उद्देश हा सत्तेचा वापर सामान्य जनतेच्या हितासाठी करणे हा आहे। ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर आम्ही भर देणार आहोत। या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून आगामी काळात जिंतूर पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाची नवी गंगा वाहताना दिसेल अशी आशा व्यक्त होत आहे। माजी धानोरा गटातील ओसी गणामधून भारतीय जनता पार्टीचा निवडून येऊन मला आज पक्षानं महत्त्वाची जबाबदारी गटनेतेपदी पंचायत समितीच्या नेमणूक केल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सो मेघनादिदी बोर्डीकर यांचे मनस्वी मी अभिनंदन करतो व धन्यवाद देतो। खरोखरच मी या अगोदर कधी विचार केला नव्हता पक्ष माझ्यावर एवढी जबाबदारी देईल। मी पक्षाच्या वतीनं सर्वांचे मनस्वी धन्यवाद देतो आणि माझा जो सत्कार सन्मान झाला त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांचे सुद्धा मनस्वी धन्यवाद मानतो।